मंचावर विराजमान आणि आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षता ज्यांनी केली आणि त्यांनी जे ओजस्वी म्हणून सांगितलं ते ऑलरेडी एक ओजस्वी भाषण ज्यांनी दिलं असे माननीय शामराव भुरकेजी, नाशिकहून प्रवास करून पहाटे पोचले आणि या ठिकाणी वनवासी कल्याण आश्रम, ज्याचं आता नाव जनजाती कल्याण आश्रम झालेलं आहे, अशा जनजाती कल्याण आश्रमाचे शरदराव शेळकेजी आणि अशोक साबळेजी आणि या सभागृहात उपस्थित अनेक मान्यवर आणि भगिनी आणि बंधूंनो, शरदराव, तुम्ही नाशिकहून प्रवास करून आलात आणि तुमच्या कमिटमेंटबद्दल अभयनी कौतुक केलं. मोदी सरकारच्या मंत्र्यांचं देखील काय कमिटमेंट आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. हा हूल दिवसाचा पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये होतो आहे. मला नाही वाटत की आत्तापर्यंत पुण्याच्या इतिहासामध्ये कधी कोणी हूल दिवस पुण्यामध्ये साजरा केला असेल आपण अगदी लगेच आम्हीच करतो असं म्हणण्याची गरज नाही, पण शक्यतो असं झालं असण्याची शक्यता नाही. असा दिल्लीतही कधी झाला नव्हता. ही सगळी हूल म्हणजे जी क्रांती आहे त्या क्रांतीबद्दल ज्यावेळेला मी वाचन केलं, साधारणपणे 2020च्या अखेरीस मी त्याच्याबद्दल वाचन केलं आणि मग मला असं वाटलं की खूप मोठी चूक होते आहे आणि ती चूक बाकी कोणी सुधारतील की नाही मला माहीत नाही, निदान आपण तरी ती चूक सुधारावी आणि याचा कार्यक्रम करावा. म्हणून 2021मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोठा कार्यक्रम दिल्लीमध्ये हूल दिवसाचा माय होम इंडियाच्या माध्यमातून आम्ही साजरा केला आणि त्याच्यानंतर काल 4थं वर्ष होतं. काल मोठा कार्यक्रम झाला दिल्लीमध्ये. वास्तवात ही जी तारीख आहे हूल दिवसाची ही आहे 30 जून, पण 30 जूनला हे सगळे जे जनजातीय नेते आहेत हे संथाल परगणा जिथे जिथे आहे तिकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जातात. सगळा देश जरी विसरलेला असला किंवा देशाला माहिती नसलं तरी निदान संथाल समाजामध्ये अजून हूल दिवस माहिती आहे आणि त्याच्यामुळे तिथे काही छोटे छोटे कार्यक्रम होत असतात. आणि मग आम्हाला सगळे संथाल जनजातीचे जे नेते आहेत की त्यांच्यापैकी कोणीतरी मंचावर येऊन बसावं तर ते लोक मिळत नाहीत, म्हणून तो कार्यक्रम आम्ही आधी करायला सुरुवात केली की पूर्वसंध्येला किंवा 2 दिवस अलीकडे, जसं आज सकाळी पुण्यात आहे, उद्या संध्याकाळी मुंबईत आहे, काल दिल्लीत झाला. तर आज भोगनाडीह गाव किंवा साहेबगंज जिल्हा जिकडे ही सगळी क्रांती घडली ते झारखंड राज्यामध्ये येतं. तर या झारखंड राज्याचे रांची शहरामधनं जे खासदार म्हणून निवडून आले, नरेंद्र मोदीजींनी ज्यांना केंद्रीय मंत्री केलं, केंद्रीय रक्षा राज्यमंत्री, डिफेन्स मिनिस्टर MOS, संजय सेठ त्यांचं नाव आहे. त्यांना मी फोन केला आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही या कार्यक्रमासाठी या. तर संजय सेठ मला असं म्हणाले, मी आत्ता मादागास्करमध्ये आहे आणि तिकडनं मी संध्याकाळी 4-5च्या सुमारास पोचणार आहे आणि तिकडनं मी लगेच तुझ्या कार्यक्रमासाठी येतो. तर 27 तारखेला दुपारी 3 वाजता ते निघालेले होते. तिकडनं ते जवळजवळ 30-34 तास प्रवास करून दिल्लीमध्ये पोचले. दिल्लीमध्ये पोचल्यावर त्यांना असं कळलं की शिबू सोरेन, जे आत्ताचे जे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे वडील हे गंभीर आहेत, आणखीन ते ॲडमिट आहेत. त्यांना भेटायला गेले आणि तिकडनं हूल दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आले. म्हणजे तुम्ही 12 तास प्रवास करून इथे आलेले आहात, ते मादागास्करवरनं प्रवास करून जवळजवळ 36-37 तासामध्ये न झोपता कार्यक्रमामध्ये आले. ही कमिटमेंट आहे आणि ही नरेंद्र मोदींच्या सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांची कमिटमेंट आहे आणि असेच झंझावातासारखे हे सगळे प्रवास करतायत, सगळं जग कव्हर करतायत, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणून हे उदाहरण सांगितलं. कालच्या कार्यक्रमात ज्युएल ओरामजी सुद्धा आले होते, जे केंद्रीय जनजाती कार्य मंत्री आहेत.
ते ओरिसाचे आहेत, ते जनजाती आहेत स्वतः, आणि ते देखील असेच कुठनं प्रवास करत करत केवळ त्या कार्यक्रमासाठी म्हणून तिथे पोचलेले होते. आपण या ठिकाणी पद्मनाभ आचार्यांचा उल्लेख केला आणि पद्मनाभ आचार्य आणि आपण सगळीजणं तिकडे जाऊन आलात पूर्वांचलामध्ये, अरुणाचलामध्ये, आणि ते खूप मोठं कार्य आपण सगळ्यांनी केलेलं आहे. तुम्ही एका ठिकाणी शिकवायला गेलात आणि तुम्ही काही दिवस तिथे राहिलात आणि तुम्हाला सोडायला खूप मोठी गर्दी तिथे झाली होती हे सांगितल्यावर मला मेघालयाची आठवण आली. मेघालयामध्ये असेच अनेक सेवाकार्य मी प्रचारक असताना तिथे सुरू केली होती. तर त्यात एक डॉक्टरांची आवश्यकता असल्यामुळे एक मुखला नावाच्या गावात मी एक डिस्पेन्सरी सुरू करण्यासाठी संघाकडे स्वर्गवासी मुकुंदराव पणशीकरांना सांगितले एक डॉक्टर हवे आहे. तर डॉक्टर देशपांडे जे पाचगणीचे होते ते त्यांच्या वयाच्या 70-75व्या वर्षी तिकडे मेघालयामध्ये आले. पती पत्नी 3 वर्ष राहिले आणि एक अप्रतिम डिस्पेन्सरी त्यांनी चालवली. आजूबाजूच्या सगळ्या क्षेत्रामधल्या ट्रायबल ज्यांना म्हटलं जातं अशा जनजातींच्या मनामध्ये स्थान मिळवलं. आणि ज्यावेळेला ते जायला निघाले त्यावेळेला प्रचंड गर्दी, म्हणजे 3-4 किलोमीटरचा ट्रॅफिक जॅम झालेला होता तिथे, कारण देशपांडे परत चाललेले आहेत त्यांना रजा देण्यासाठी, त्यांना निरोप देण्यासाठी. हा जनजाती समाजाचा एक स्वाभाविक एक ज्याला म्हणायचं प्रतिसाद आहे, कारण त्या समाजाकडे कोणी गेलेलंच नाही, त्यांच्याकडे आजही दुर्लक्ष होतं. आणि मी कायम मुंबईमधल्या भाषणामध्ये सांगतो की या मुंबईपासनं 100 किलोमीटरवरती पालघर आहे, 100ही नाही त्याहीपेक्षा कमी आहे, पण अजूनही तिथे आदिवासी पाडे आहेत, जनजातीय पाडे आहेत की जिकडे विकासाची किरण पोचलेले नाहीत, अजूनही पोचलेले नाहीत. आणि दुर्दैवाने तिथे कोण पोचलेलं आहे तर ख्रिश्चन मिशनरी आणि त्यांच्या NGOज पोचलेले आहेत आणि कम्युनिस्ट पार्टीचे लोक तिथे पोचलेले आहेत. आणि त्यांना देशद्रोही बनवण्याकडे, हिंदूद्रोही बनवण्याकडे त्यांचे सगळे षडयंत्र त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि ज्याच्यातनं आपण पाहतो की पालघरमध्ये केवढी भयंकर दुर्घटना साधूंच्या हत्येची झाली होती. आणि त्यावेळेला मी एक ट्विट केला होता की कुठलाही वनवासी, कुठलाही जनजाती भगव्या वस्त्रधाऱ्यावर कधीच हल्ला करत नाही. पण हा कशामुळे झाला तर याच्यामध्ये जे ब्रेन वॉशिंग कम्युनिस्टांनी केलेलं आहे त्यांच्यामध्ये आणि जे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी तिकडे जाऊन जे मतांतरण केलेलं आहे त्याचा हा परिणाम आहे. हे मी तिथे लिहिल्यावरती त्या ट्विटवर खूप चर्चा झाली, डिबेट झाले, कारण मी बरोबर मर्मावरती बोट ठेवलं होतं. पण माझा प्रश्न आपल्याला असा आहे की आपल्याला कोणी अडवलं होतं, आपण का नाही गेलो? ते गेले म्हणजे आम्ही घर उघडं ठेवलं, साताड उघडं ठेवलं, तिजोरी उघडी ठेवली, त्याला कुलूप नाही लावलं, धन होतं आतमध्ये आणि आम्ही झोपा काढत होतो. आणि चोर आला आणि चोरी करून गेला म्हणून आपण बोंबा मारत बसलो तर दोष कोणाचा आहे? चोराचा दोष नाही आहे. कम्युनिस्ट चोरच आहेत, त्यांना या देशामध्ये चोरीच करायची आहे. ख्रिश्चन मिशनरी हे या देशाला तोडण्यासाठीच आलेले आहेत. ते इंग्रजांचे, अमेरिकेचे किंवा ज्या देशांचा तो चर्च आहे त्यांची कॉलनी वाढवण्यासाठी म्हणून इथे येऊन काम करत होते. त्यांना काही सेवाकार्य वगैरे करण्यामध्ये रुची नव्हती. म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबतीत आफ्रिकेतला एक मिशनरी, स्वतः जो मिशनरी होता ब्रदर टोटो, त्याचं स्टेटमेंट आहे की आम्ही आफ्रिकेतले लोक भोळे होतो, आमच्याकडे आमच्या जमिनी होत्या, मिशनरी आले त्यांनी आमचं हृदय जिंकलं आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला, डोळे मिटले, त्यांनी आम्हाला बायबल दिलं, आम्ही हातात घेऊन डोळे मिटले, डोळे उघडले तर त्यांचं बायबल आमच्या हातात होतं, आमच्या जमिनी त्यांच्या हातात गेल्या. ही ख्रिश्चन मिशनऱ्यांची वास्तविकता मिशनऱ्यांनीच लिहून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण गेलो नाही, ही आपली चूक होती. आणि ही चूक सुधारण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परमपूजनीय गोळवलकर गुरुजींनी केलं. आणि गोळवलकर गुरुजी यांनी देशपांडे यांना सांगितलं की तुम्ही सरकारी नोकरीत आहात, तुम्ही या जनजातींसाठी काम करा.
आणि त्याच्यानंतर तो सगळा इतिहास आहे कसा वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झाली. आणि आज मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की या देशामधल्या वनवासींमध्ये जाऊन जर प्रामाणिकपणे अनेक प्रकारची सेवाकार्य, अनेक प्रकारचे आयाम, व त्याच्यामध्ये खेलकूद आहे. वनवासी कल्याण आश्रमांनी खेलकूद प्रकल्प चालू केल्यानंतर अनेक वनवासींना बाहेर आणून, घराबाहेर आणून त्यांना ट्रेनिंग देऊन आज आपल्या देशाला अनेक मेडल्स जी मिळालेली आहेत, त्याच्यामध्ये ज्या ट्रायबल्सनी मेडल्स मिळवलेली आहेत त्याच्यामध्ये 70 ते 75% ट्रायबल्स हे वनवासी कल्याण आश्रमाच्या खेलकूदमधनं निघालेले. शाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती शिक्षित करणं, त्यांना वसतिगृहांच्या माध्यमातून त्यांना दूर कुठेतरी नेऊन ठेवून उच्च शिक्षणासाठी पाठवणं, श्रद्धा जागरण करण्यासाठी, म्हणजे त्यांना एकत्र येऊन प्रार्थनेसाठी जागा नाही. किती छोटी गोष्ट आहे बघा. चर्च आहे की त्या सगळ्यांना एका ठिकाणी येऊन चर्चमध्ये प्रार्थना करतात, पण वनवासींना आपली पारंपरिक प्रार्थना करण्यासाठी त्यांनी कधी कल्पनाही नाही केली की एखाद्या हॉलमध्ये आपण, एखादा हॉल असेल ज्यांचं स्वतःचं घर नाही, ते हॉल बांधण्याची कल्पना कशी करू शकतात. त्यांच्या गरिबीबद्दल आपण उदाहरणं सांगितलीत कशी त्यांची गरिबी आहे. आणि मग अशा ठिकाणी हॉल बांधून श्रद्धा जागरण म्हणजे काही नाही, तिथे तुम्ही येऊन आपल्या प्रार्थना म्हणा, आपल्या देवांची आठवण काढा, आपल्या धर्म संस्कृतीची चर्चा करा. केवळ एवढ्यासाठी शाळा चालू करायला पैसे नाहीत, तर झाडाखाली शाळा चालू करा म्हणून एकल विद्यालय की एक शिक्षकी शाळा, असे असंख्य प्रकल्प हे वनवासी कल्याण आश्रमांनी देशभरात राबवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे माय होम इंडिया हा कार्यक्रम करू शकला असता, पण माझी इच्छा होती की हा कार्यक्रम वनवासी कल्याण आश्रमाच्या संयुक्त विद्यमानी व्हावा आणि या निमित्ताने वनवासी कल्याण आश्रमाचं काम हे सगळ्या लोकांसमोर जावं. आणि म्हणून हा एकत्रित कार्यक्रम करून हे जे काही हूल आहे, ज्याच्याबद्दल मी थोडी बहुत माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे, त्याच्यातनं फलित काय झालं पाहिजे, तर अजूनही हा समाज हा अशाच प्रकारच्या दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला आहे. अजूनही हा समाज हा गोरे इंग्रज गेल्यानंतर काळ्या इंग्रजांच्या गुलामीमध्ये वाढतो आहे. आणि अजूनही या समाजामध्ये या सगळ्या संकटांच्या व्यतिरिक्त एक भयंकर संकट अजून ओढावलेलं आहे. ते म्हणजे या वनवासींच्या जमिनीवरती बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वस्ती वाढायला लागलेल्या आहेत. ते लँड जिहाद मोठ्या प्रमाणावरती ट्रायबल लँडवर होतो आहे. म्हणजे इकडनं कोणी शहरातनं जाऊन वनवासींची भूमी कन्वर्ट नाही करू शकत, ट्रायबल लँड तुम्हाला मिळू शकत नाही. पण हा न्याय हा बांगलादेशींना लागू होत नाही. म्हणजे जी काही याच्यामध्ये वाशी आणि या भागामध्ये जी काही वनस्पती आहेत की ज्या लीगली प्रोटेक्टेड आहेत, त्यांना आपण काही करू शकत नाही. त्यांना तुम्ही एक झाड जरी कापलं तर लगेच तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होईल. पण ती झाडं साफ करून त्या ठिकाणी बांगलादेशींनी आपल्या झोपड्या उभ्या केलेल्या आहेत, त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची हिंमत नाही कोणामध्येच. आणि त्याच्यामुळे हा आणखीन एक ॲडिशनल आणि खूप खतरनाक असा धोका आज झारखंडामधल्या संथाल परगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार या सगळ्या राज्यांमध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे आधीचं संकट कायम ठेवून आणखीन एक भयंकर संकट या जनजातींवरती ओढावलेला आहे. आदिवासी हा शब्द चुकीचा आहे. आदिवासी हा शब्द देताना कल्पना ही होती इंग्रजांची तोडण्याची भावना होती, कम्युनिस्टांची तोडण्याची भावना होती. समाजामध्ये तुकडे करायचे आणि तुकडे करून समाजाचं संघटन पूर्णपणे जे नॅचरल फायबर आहे तो संपूर्ण उद्ध्वस्त करायचा आणि त्याच्यानंतर त्यांचे जे मनसुबे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. हे कशा पद्धतीने ऑपरेट करतात, कम्युनिस्ट म्हणा, मार्क्सिस्ट म्हणा, कॉम्रेड्स म्हणा, याच्यावरती एक अप्रतिम पुस्तक अभिजित जोग यांनी लिहिलेलं आहे, डावी वाळवी. ते अनेकांनी विकत घेतलेलं आहे, पण ते अनेकांनी विकत घेऊन अजून वाचलेलं नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्याच्यामुळे ते पुस्तक आपण सगळ्यांनी पहिल्यांदा पूर्ण वाचावं. आज मी धन्यवाद देतो की अभिजितजी इथे या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. उभे राहा अभिजितजी.
तुमचा सत्कार व्हायला पाहिजे, तुमचे करू आपण कार्यक्रमाच्या शेवटी. आणि हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये व्हावं अशी पूजनीय सरसंघचालकांची इच्छा होती. ती इच्छा 1.5 वर्षांनी पूर्ण झाली. त्या हिंदी आणि इंग्रजीचा प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला आणि आता त्याचे देशभरामध्ये कार्यक्रम अभिजितजी आणि माय होम इंडिया आम्ही मिळून वेगवेगळ्या विश्वविद्यालयांमध्ये करणार आहोत. आपण थोडं हूलकडे येऊ. आपण इथे फोटो लावला आहे भगवान बिरसा मुंडा यांचा. भगवान बिरसा मुंडा यांचा जो संघर्ष आहे तो खूप तेजस्वी आहे, याच्यामध्ये काहीच वाद नाही. त्याला उल गुलान म्हणतात. मुंडा उल गुलान. मुंडा जनजाती आहे. उल गुलान म्हणजेच हूल म्हणजेच क्रांती. आणि हूल शब्द मराठीमध्ये सुद्धा आहे. मी हूल दिली तुला. आपण चाहूल म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा हूल शब्द आहे. आणि हा हूल शब्द ज्यावेळेला आदिवासी ज्यांना म्हटलं इंग्रजांनी, ते का म्हटलं? कारण त्यांना असं खोटं सांगायचं होतं की द्रविड बाहेरनं आले, त्यांनी आदिवासींना जंगलांमध्ये हाकलून दिलं. मग आर्य आले, त्यांनी द्रविडांना दक्षिणेकडे हाकलून दिलं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं इंग्रजांचं की तुम्ही आमच्या विरोधामध्ये काय आंदोलन करताय? आम्हाला बाहेर जायला सांगताय, तुम्ही भारत सोडायला सांगताय. तुम्ही कुठचे इकडचे मूळचे आहात? तुम्ही सुद्धा बाहेरनंच आलेले आहात. त्याच्यामुळे तुम्हाला हा नैतिक अधिकारच नाही की आम्हाला भारत सोडून जायला सांगा. म्हणून तुम्ही इकडचे मूळ निवासी नाहीच आहात. म्हणून हे आर्य बाहेरून आले हा खोटा सिद्धांत इंग्रजांनी दिला. द्रविड बाहेरनं आले हा देखील खोटा सिद्धांत दिला. आणि म्हणून मूळ निवासी कोण आहेत? तर ते आदिवासी आहेत. म्हणून ते आदिवासी आहेत. हे केवळ बुद्धिभेद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकार या सगळ्याला मानत नाही. आणि त्याच्यामुळे हे जनजाती हा शब्द हा योग्य शब्द आहे. या जनजाती आहेत वेगवेगळ्या. इंग्लिशमध्ये ट्राईब्स म्हणतात, पण तोही चुकीचा शब्द आहे. कारण ट्राईब्स या शब्दाचा जर तुम्ही नीट अर्थ अँथ्रोपॉलॉजीमध्ये जाऊन बघितलात तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हे असंस्कृत आहेत, असभ्य आहेत, क्रूर आहेत, हिंसाचारी आहेत, त्यांना मॅनर्स नाहीत. अशा अनेक प्रकारच्या मागासलेल्या लोकांना त्यांनी आदिवासी म्हटलेलं आहे. पण वास्तविकता हे आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त सुसंस्कृत, सगळ्यात जास्त सुसभ्य, सगळ्यात जास्त ज्यांना मॅनर्स आहेत आणि सगळ्यात जास्त ज्यांच्यामध्ये संस्कृतीचं आपल्याला वास्तवात जीवन बघायला मिळतं, संस्कृती जीवनामध्ये बाणवलेली जे आपण पाहू शकतो, निसर्ग प्रेम, निसर्गाला टिकवून ठेवण्यासाठी याचं वर्णन आधी करण्यात आलं. असे जर कोणी असतील तर तुमच्या आमच्यापेक्षा कितीतरी पटीनी समुन्नत सभ्यता असलेले जर भारतात कोणी असतील तर ते जनजाती बंधू आहेत. आणि त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. आणि आपण कृतज्ञ नाही, आपण कृतज्ञ झालो याचं कारण इंग्रजांनी कधी आपल्याला सांगितलं नाही. आणि त्याच्यानंतर काळ्या इंग्रजांनी देखील आपल्याला सांगितलं नाही. म्हणजे काँग्रेसच्या 6-7 दशकाच्या सत्तेमध्ये हे कधीही सांगण्यात आलं नाही की आपल्या देशात 1857च्या आधी देखील एक सुसंघटित आणि एक प्रचंड मोठा वेल ऑर्गनाइज्ड उठाव झाला होता इंग्रजांच्या विरोधामध्ये, ज्याच्यामध्ये 10,000 जनजातीयांची निर्घृणपणे इंग्रजांनी हत्या केली. हूल काय आहे? हूल 10,000 जनजातींच्या एका भयंकर अशा मॅसॅकरची कहाणी आहे. जालियनवाला बाग सगळ्यांना माहिती आहे, असलंच पाहिजे. कारण त्याच्यातही मोठ्या प्रमाणावरती इंग्रजांनी गोळ्या घालून सामान्य नागरिकांना ठार केलं. पण जालियनवाला बाग माहिती आहे याचा अर्थ हूल माहिती नसलं पाहिजे असं काय? आणि ते आपल्याला माहिती नाही केवळ कारण ते मरणारे सगळे जनजातीय होते. ते जनजातीय नसते तर आज आपल्या सगळ्यांना माहिती असते. ही सगळ्यात मोठी पीडा आहे. आणि त्या बिरसा मुंडांचा ज्यावेळेला आम्ही फोटो लावतो त्यावेळेला आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की बिरसा मुंडांची प्रेरणा देखील हूल आहे. संथालांच्या झालेल्या उठावातनंच प्रेरणा घेऊन बिरसा मुंडा उभे राहिलेले आहेत. म्हणजे मूळ इन्स्पिरेशन ऑफ भगवान बिरसा मुंडा, ओरिजिनल इन्स्पिरेशन ऑफ भगवान बिरसा मुंडा इज सिद्धो मुर्मू, कानो मुर्मू, चांद मुर्मू, भैरव मुर्मू हे 4 भाऊ आणि फुलो मुर्मू आणि झानो मुर्मू या 2 बहिणी. हा मुर्मू परिवार आणि ही सगळी संथाल जनजाती. संथाल जनजाती
ही भारतातली 3 नंबरची मोठी जनजाती आहे. सगळ्यात मोठी जनजाती भील आहे, दुसरी जनजाती गोंड आहे आणि तिसरी जनजाती संथाल आहे. संथाल जो शब्द आहे त्याची जी फोड आहे सनथा आणि आल. आपणही म्हणतो संथ, संथ वाहते कृष्णामाई वरल्या सुखदुःखांची जाणीवती जला नाही. ते संथ वाहते. संथ हा शब्द आहे त्या संथालमधला. संथ शांत आणि आल म्हणजे लोक. शांतिप्रिय लोक म्हणजे संथाल. आणि अशा या शांतिप्रिय लोकांचा, श्रमिक लोकांचा समाज शेती करणं, शिकार करणं, पशुपालन करणं हा सगळा त्यांचा चरितार्थाचा अनेक वर्षांपासून त्यांचा उद्योग आहे. साधारणपणे 1757 ते 1830, 1757 1757 टू 1830 या काळामध्ये हे सगळे अत्यंत सुखी होते आणि हे झूम प्रकारची शेती करायचे. पर्यावरण रक्षण हे आपण यांच्याकडनं शिकलं पाहिजे. झूम शेती काय आहे तर एका ठिकाणी जंगलतोड करायची, तिथे शेती करायची आणि तिथे काही वर्ष शेती केल्यानंतर ती जागा सोडून द्यायची आणि दुसरीकडे शेती करायला जायचं. ती जागा कशासाठी सोडून द्यायचं तर तिथे 8-10 वर्ष पुन्हा जंगल उगवण्यासाठी ती जागा सोडून द्यायची. म्हणजे पुन्हा तिथे जंगल उभं राहायचं आणि दुसरीकडे शेती करायची. अशी ते शेतीची जागा बदलत जायचे. ही अत्यंत पर्यावरणाला पोषक अशा प्रकारची शेती ते करायचे आणि त्यांच्याकडे समान संपत्ती व्यवस्था होती. म्हणजे कोणाकडे खूप प्रचंड पैसा नसायचा किंवा कोणाकडे प्रचंड गरिबी नसायची आणि ते अत्यंत सुखी आणि कर्जमुक्त जीवन जगायचे. कर्जमुक्त जीवन जगायचे. या संथाल समाजावरती त्यांची कुठे ते राहायचे तर बंगालमध्ये जो बीरभूम म्हणून एक जिल्हा आहे त्या बीरभूममध्ये मानभूम, पलामू, छोटा नागपूर अशा ठिकाणी हा संथाल समाज त्या काळात राहायचा. 1770 मध्ये 1770 मध्ये बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामुळे इंग्रजांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं. कारण इंग्रज लोकांकडनं सारा वसूल करायचे, त्यांच्याकडे पैसा यायचा. तर दुष्काळामुळे ते करू शकले नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं इन्कम कमी झालं आणि त्यावेळेला मग 1793 मध्ये कार्नवालिसनी परमनंट सेटलमेंट ॲक्ट निर्माण केला आणि त्यांनी काय केलं, या सगळ्या जनजातींची किंवा ही सगळी जी जंगलं होती त्या जंगलांचे छोटे छोटे भाग करून त्यांनी जमीनदारांना, ज्यांना सामंत म्हणतात, ज्यांना सरंजाम म्हणतात, मुजुमदार वगैरे असे वेगवेगळी नावं आहेत त्यांना, तर अशा सगळ्यांना त्या जमिनी वाटून दिल्या की जंगल कापायचं आणि ते एखाद्या सामंताला देऊन टाकायचे, म्हणून ते जमीनदार झाले. कम्युनिस्टांनी हे देशाला सांगण्याचा प्रयत्न केला की ही जी क्रांती आहे, हूल जी आहे, ही कम्युनिस्टांची क्रांती आहे किंवा ही सामंत आणि सरंजामांच्या विरोधातली, जमीनदारांच्या विरोधातली क्रांती आहे. हे पूर्ण सत्य नाही. कारण जमीनदार हे कोणाचे हस्तक होते, हे इंग्रजांचे हस्तक होते. इकडनं कर वसूल करायचा आणि तो इंग्रजांना द्यायचा आणि त्याच्यामुळे त्यांना इंग्रजांनी दिलेल्या जमिनी होत्या, त्यांच्या त्या स्वतःच्या जमिनी नव्हत्या आणि त्याच्यामुळे या इंग्रजांनी या सगळ्या जनजातींच्या जंगलांमधनं जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं म्हणून हे जमीनदारांना दिलं होतं. आणि जसं आपल्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे सगळे आधी बार्टर सिस्टीम, भारतामध्ये सगळीकडेच बार्टर सिस्टीम होती. ही आपल्याकडे असले म्हणजे तू तुझ्या 10 शेळ्या मला दे, त्याच्याबद्दल मी तुला एक गाय देईन, म्हणजे चलन वापरायचंच नाही. अशाच म्हणजे की 4 पोती गहू आणून दिला, त्याच्या बदल्यात माझ्याकडे काही भाज्या झाल्यात त्या मी तुला दिल्या आणि अत्यंत सुखेनैव सगळे लोक राहायचे. पण ज्या वेळेला हा शेतसारा वसूल करण्याचं काम आणि ते पैशाच्या माध्यमातून वसूल करण्याची वेळ आली त्यावेळेला ह्यांच्याकडे पैसे नव्हते. मग तुमच्याकडे पैसे नव्हते तर मग महाजनांकडनं उसने घ्या.
एक प्रकारे जमीनदार आणि एक आहे महाजन, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. जमीनदार दे आर ओनर्स ऑफ लँड, ओनर्स म्हणजे जे इंग्रजांनी त्यांना ओनर बनवलं, आणि महाजन म्हणजे जे कर्ज देणारे. आता हे कर्ज देणारे यांना गिरवी ठेवणं ज्याला म्हणतात किंवा अनामत त्यांच्याकडनं ठेवायचं. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की बापाला जर रक्कम फेडता आली नाही तर मुलाला गिरवी ठेवायचं. अशा पद्धतीने गुलाम करायला सुरुवात केलं जनजातींना मोठ्या प्रमाणामध्ये. आणि या सगळ्या संथाल परगणा म्हणतात, हा सगळा जो एरिया आहे हा संथाल परगणा म्हणजे प्रामुख्याने झारखंड राज्य, त्याला जोडून असलेलं ओरिसाचा भाग, त्यालाच जोडून असलेला पश्चिम बंगालचा भाग, काही भाग बिहार, झारखंड तर नंतर निर्माण झाला आणि तो सगळाच बिहार होता ना, आणि काही प्रमाणात छत्तीसगड. आणि इंग्रजांनी चहा बागान ज्यावेळेला त्यांनी चहा बनवायला सुरुवात केली आसाममध्ये, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात या संथालींना मजूर म्हणून घेऊन जाऊन आसाममध्ये त्यांना तिथे नेलं आणि अनेक पिढ्या आसाममध्ये राहतात. असे जवळजवळ 50 ते 60 लाख पॉप्युलेशन आसामची टी गार्डन वर्कर्सची आहे आणि त्याच्यामध्ये 70 ते 80% हे संथाल लोक आहेत. आणि त्याच्यामुळे ही संथाल पॉप्युलेशन, मी आधीच सांगितलं की भारतातली 3 क्रमांकाची ही ट्राईब आहे, जनजाती आहे. आता यांच्या इंग्रजांनी हे जे षडयंत्र केलं, शेतसारा वसूल करणं, लगान वसूल करणं, त्याच्यामुळे इंग्रजांची जी इन्कम होती, त्यांची जी कमाई होती ती 22 पटींनी वाढली आणि हळूहळू याच्यामधनं अत्याचारांनी जन्म घ्यायला सुरुवात केली. आणि त्या अत्याचारांच्या मध्ये हळूहळू जमिनी यांच्या हातातनं जायला लागल्या आणि संथाली लोकांना कळलंच नाही की आपल्या जमिनी कधी महाजन आणि जमीनदारांच्या हातात गेल्या, आपण किती कर्जात बुडालो, याचं कुठल्याही प्रकारचं मोजमाप त्यांच्याकडे नव्हतं. त्याच्यातनं एक अनरेस्ट निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यांना तेल लागायचं, मीठ लागायचं, या गोष्टी तिकडे बनायच्या नाहीत. मग त्या तेल आणि मिठाच्या बदल्यात पूर्वी ते शेळ्या मेंढ्या असतील किंवा जंगलातलं काही उत्पन्न नेऊन द्यायचे, ते बंद झालं. त्याच्यामुळे मग तेल मीठ घ्यायला पुन्हा पैसे पाहिजेत. पैसे पाहिजे म्हणजे महाजनाकडे जा, महाजनाकडनं पैसे घेतले की ते मग चुकवायचं कसं, त्याची विक्री होऊन त्याच्यातनं फार कमी पैसे मिळायचे. अशा अनेक गोष्टी कॉम्प्लिकेशन्समध्ये वाढत गेल्या आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं खूप मोठा, ज्याला आपण म्हणायचं की एक नाराजगी या समाजामध्ये निर्माण झाली आणि भविष्याची चिंता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. पोलीस प्रशासन त्यांना मदत करायचं नाही, उलट पोलीस प्रशासन त्यांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक उत्पीडन करायचं, त्यांचं शोषण करायचे. रेल्वे इंग्रजांनी निर्माण करायला सुरुवात केली. त्या रेल्वेच्या निर्माणामध्ये तिथे मजदुरी म्हणून संथाल लोकांना लावायला सुरुवात केली आणि त्यांचं तिथे देखील शोषण चालू झालं. आणि या ठिकाणच्या शोषणामध्ये महिलांचं शोषण देखील मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. कॉन्ट्रॅक्टर, पोलीस, इंग्रज अधिकारी, महाजन, सावकार, हे सगळ्या लोकांनी महिलांचं देखील शोषण करायला सुरुवात झाली. आणि या सगळ्यामधनं जो एक अनरेस्ट निर्माण झाला, त्याच्यामध्ये साहेबगंज जिल्ह्यामध्ये भोगनाडीह नावाचं गाव आहे, ते आजही आहे. त्या गावामध्ये चुन्नी माझी नावाचा एक, लक्षात घ्या, मुर्मू हे जे आडनाव आहे हे संथाली लोकांचं आडनाव आहे. पण तो मुर्मू जर पाटील झाला गावाचा, म्हणजे गावाचा प्रमुख झाला, तर त्याला माझी म्हणायचे. म्हणजे चुन्नी माझी हा जो आहे हा चुन्नी मुर्मू आहे, पण तो पाटील झाल्यामुळे त्याला माझी म्हणायला लागले. आणि त्याच्यामुळे चुन्नी माझी जो होता त्याला 4 मुलं आणि 2 मुली होत्या. आणि या 4 मुलं आणि 2 मुली यांची जी नावं मी तुम्हाला सांगितली, सिद्धो आणि कान्हो हे प्रमुख त्या दोघांमधले, चांद आणि भैरो हे त्याच्यानंतरचे, आणि फुलो आणि झानो या बहिणी, असे 6 मुलं असलेला हा चुन्नी माझी जो होता, त्यांनी आपल्या मुलांना या पद्धतीने संस्कारित केलं की आपण या अत्याचाराला भीक नाही घालायची, आपल्याला संघर्ष करावा लागेल. एवढा मोठा समाज एवढ्या मोठ्या शोषणामधनं चाललेला आहे आणि आपल्याला आणि यांना माहिती होतं की हे दिसायला आपल्यासमोर महाजन बिहाजन आहेत, पण मूळ सगळं जे आहे ते इंग्रज आहेत.
इंग्रज नसताना असं काही नव्हतं, इंग्रज आल्यानंतर हे गेल्या 50-60 वर्षांमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इंग्रजांना इकडनं उखाडून फेकलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये मूळ धरायला लागली होती. त्यात सिधो मुर्मू सगळ्यात मोठा होता. त्याच्या स्वप्नात एकदा देवी आली आणि देवीनी त्याला स्वप्नात सांगितलं की तुझ्यावरती मी जबाबदारी देते आहे की तू इंग्रजांच्या जोखडामधनं या संथाल परगण्याला मुक्त कर. देवाला बंगाली लोक देखील ठाकूर म्हणतात. बंगला भाषेमध्ये देवाला ठाकूर म्हणतात. ठाकूर म्हणजे देव. आता सिद्धो मुर्मूंनी असं सांगितलं की आता संथालमध्ये ठाकूरचं राज्य होईल, म्हणजे ईश्वराचं राज्य होईल. मी कालच माझ्या भाषणामध्ये सांगितलं, मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार करत होतो. शिवाजी महाराजांनी देखील त्यांचं विधान आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, हे ईश्वरी कार्य म्हणून मी करतो आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटायला नको, भारतामध्ये जे काही आहे ते ईश्वराकडनं मिळालं, समाजाकडनं मिळालं, ते आपण समाजाला समर्पित करायचं हीच भावना पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांनी कदाचित शिवाजी महाराज वाचलेले नव्हते अशा संथाल परगण्यामधल्या या मुर्मू परिवारांनी देखील हेच सांगितलं की आम्ही हे ईश्वराचं कार्य म्हणून आम्ही करतो आहे. आणि त्यांनी 30 जून 1855 एक खूप मोठी सभा बोलवली. आता आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, या जनजाती समाजाची मेसेजिंगची काय सिस्टीम आहे. तर त्यांचे विशिष्ट प्रकारचे ढोल वाजतात. त्या ढोलातनं जे नाद निघतात त्याच्यातनं मेसेजेस जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या ज्या रचना आहेत त्या रचनांचे अर्थ वेगवेगळे आहेत. आणि सगळेजण जमा व्हा ह्याच्यासाठी वेगळा ढोल आहे. आणि तो ढोल वाजायला सुरुवात केली या हिल्समध्ये की खूप दूर दूरपर्यंत त्याचा आवाज जातो. या व्यतिरिक्त झाडांच्या सालांवरती काही आकृत्या काढायच्या आणि त्या आकृत्या जर बघितल्या किंवा त्याच्यावर काही लिहिलं, काही अल्फाबेट्स काढली तर ती सूचना देण्याची पद्धती असायची. या व्यतिरिक्त शिट्ट्या वाजवणं, तोंडाने काही आवाज काढणं ही मेसेजिंगची सिस्टीम होती. आणि अशा प्रकारच्या सर्व मेसेजिंगच्या सिस्टीमनी 30 जूनच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती संथाल समाजामध्ये की सगळ्यांच्यामध्ये तो अनरेस्ट होता. आणि या मुर्मू परिवारांनी त्यांच्या गावामध्ये एक सभा आयोजित केली. या सभेमध्ये जमा झालेल्या संख्येबद्दल वेगवेगळे आकडे आहेत, पण त्याच्यातला मिनिमम आकडा हा 20,000 आहे आणि मॅक्झिमम आकडा 50,000 आहे. आपण जर कल्पना केली 1855 20,000 संख्या जमा होणं पुण्यामध्ये होत आहेत का बघा 20,000 आजच्या तारखेला. 1855 20,000 लिहून ठेवलेल्या इंग्रजांनीही त्या आकड्यांमध्ये मिळतं. हे संथाली जमा झाले आणि त्याच्यामध्ये सिद्धो मुर्मू आणि कान्हो मुर्मूंनी रणशिंग फुंकलं. त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आता हा अत्याचार आपण सहन करणार नाही. आम्हाला ईश्वराकडनं आज्ञा झालेली आहे की आता ईश्वराचं राज्य इथे, ठाकूरांचं राज्य इथे प्रस्थापित करायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्राणपणाला लावून आपण तयार झालं पाहिजे, बलिदानासाठी तयार झालं पाहिजे. आमच्याकडनं कोणीही कर वसूल करू शकणार नाही आणि जर कर वसूल करायचा असेल तर आम्ही वसूल करू आणि त्या कराचा विनियोग आम्ही करू. ना आम्ही महाजनाला सरंजामाला देऊ ना आम्ही इंग्रजांना देऊ. आम्ही आमचे कर वसूल करून त्याचा विनियोग आम्ही करू, समाजावरती करू. आम्हाला तुमच्यापासून स्वतंत्रता पाहिजे, आम्हाला आमचा अधिकार पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. त्यांनी एक नोटीस, शिकले सवरलेले लोक त्याही काळात होते, जनजातींमध्ये देखील शिकले सवरलेले लोक होते, फारच कमी संख्या होती पण होती. तर त्यांचे ॲडवायझर्स देखील होते आणि तेही जनजाती समाजातले शिकले सवरलेले लोक होते. तर त्यांनी नोटीस सर्व केली. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, पोलीस स्टेशन्स, प्रमुख अधिकारी यांना समन पाठवलं. सिद्धो मुर्मू कान्हो मुर्मूंनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना समन पाठवलं की इकडनं कुठल्याही प्रकारचा रेव्हेन्यू आता आम्ही तुम्हाला देणार नाही. हा रेव्हेन्यू वसूल करण्याचा अधिकार आमचा आहे. या सभेमध्ये
त्यांनी इंग्रजांना देश सोडून जाण्याचं आवाहन केलं. केवढी मोठी गोष्ट आहे. 1942 साली चले जाओ महात्मा गांधी म्हणतात, चले जाओ अंग्रेजो भारत छोडो, आणि आपल्याला इतिहासात शिकवलं जातं. 30 जून 1855 मध्ये भारतात पहिल्यांदा चले जाओ सांगण्यात आलं. आम्हाला माहिती नाही. हे चले जाओची घोषणा त्या याच्या ठिकाणी केली आणि त्यांनी सांगितलं की आता हा देवाचा परवाना आहे इथे या ठिकाणी, या परमिटशिवाय दुसरं कोणी काही करू शकत नाही. आम्हाला युद्ध करायचं नाही आहे, पण जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आम्ही लढणार नाही. आमचा ईश्वर तुमच्या विरोधामध्ये लढेल. जे सूदखोर लोक आहेत, म्हणजे जे व्याजखोर लोक आहेत, महाजन आहेत, जमीनदार आहेत, यांनी हे क्षेत्र खाली करा इंग्रजांबरोबर आणि तुम्ही देखील या जंगलांमधनं निघून जा. या ठिकाणी आता संथालांचं राज्य आम्ही प्रस्थापित केलेलं आहे. याला ठाकूर राज असं त्यांनी नाव दिलं आणि त्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, नंतर पोलीस स्टेशन्सना त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या जागा खाली करा. आणि खाली करा असं नाही, तुम्ही आमच्या दरबारामध्ये हजेरी लावा. त्यांनी फरमान काढून सांगितलं की तुम्ही कलेक्टर असाल, कोणी असाल, तुम्ही आमच्या दरबारामध्ये हजेरी लावा, कारण आता आम्ही इकडचे राजे झालेले आहोत. ही घोषणा केली. सिद्धो मुर्मू आणि कान्हू मुर्मूंनी एका पॅरलल गव्हर्नमेंटची स्थापना केली. त्याच दिवशीच्या घटनेमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की आता आमचं सरकार आहे. आणि म्हणून एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला की हे अनऑर्गनाइज्ड किंवा काहीतरी आवेशात येऊन काहीतरी मारामारीला निघालेत असं नव्हतं. हे स्पॉन्टेनियस नव्हतं. हा एक अत्यंत सुनियोजित, बसून प्लॅन केलेला उठाव होता. कारण त्या काळामध्ये विदाऊट एनी कम्युनिकेशन, आत्ताच्या कुठल्याही प्रकारच्या कम्युनिकेशन सिस्टीमशिवाय 20,000 लोक जर ते एका गावात जमा करतात, त्याच्या पाठीमागे संघटन त्यांनी कसं उभं केलेलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. हुलचा सगळ्यात मोठा दुर्भाग्याचा जो भाग आहे त्याच्याबद्दलची डॉक्युमेंटेशन्स खूप कमी आहेत. इंग्रजांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये असण्याची शक्यता आहे, पण त्याचा अभ्यास अजून चांगल्या पद्धतीने केला गेलेला नाही आहे. अत्यंत कमी साहित्य तुम्हाला याच्याबद्दल मिळतं. म्हणून तुम्ही गुगलमध्ये जरी जाऊन हुल दिवस शोधायला सुरुवात केली, तुम्हाला फार माहिती मिळत नाही. खूप परिश्रम घ्यावे लागतात आणि काही लोकांनी परिश्रमपूर्वक काही याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे, जे मी 1920 मध्ये वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं आपल्याला करायला पाहिजे. 30 जूनला उठाव झाल्यानंतर 7 जुलैला लगेचच 7 दिवसांनंतर पंचकटिया नावाच्या एका गावामध्ये पोलीस आणि संथाली यांच्यामध्ये चकमक झाली. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्यात गर्भू माझी नावाचा एक जो क्रांतिकारी होता, त्यांनी इंग्रजांच्या पोलिसांना 7 जणांची हत्या केली आणि त्याच्यामध्ये ती हत्या झाल्यावरती एकदम एक असं वातावरण निर्माण झालं की इंग्रजांना मारलं. आणि त्याच्यामुळे कान्हू मुर्मूंनी घोषणा केली की अब हुल शुरू हो चुका है. 9 जुलैला भागलपूरचा जो डेप्युटी कलेक्टर होता जॉर्ज फ्रान्सिस ब्राउन, त्यांनी ब्रिटिश सरकारला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की 4 ते 5 हजार संथाल विद्रोही तयार बसलेले आहेत आमच्यावरती हल्ला करण्यासाठी. औरंगाबाद आजही बिहारमध्ये जिल्हा आहे. त्या औरंगाबादच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी एक इंटेलिजन्स रिपोर्ट जारी केला, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पाकुड जिल्हा, आजही पाकुड जिल्हा आहे झारखंडमध्ये, तिथे 9,000 संथाल आमच्यावरती हल्ल्याची तयारी करतायत. 10 जुलैला 10 ते 12,000 संथाल योद्धे हे बंगालच्या जंगीपूरमध्ये एकत्र झाले आणि त्यांनी तिकडच्या रेल्वे हाऊसवरती कब्जा केला आणि संपूर्ण ब्रिटिश इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पॅरलाइज झालं. कारण रेल्वे हाच त्यांचा एक सगळ्यात मोठा कम्युनिकेशनचा मार्ग होता. त्याच्यावरती संथाली जे क्रांतिकारी होते त्यांनी कब्जा केला. 11 जुलैला तकरीबन जवळजवळ 20,000 संथाल भागलपूरला पोचले आणि 6 दिवसांमध्ये 17 जुलैपर्यंत त्यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी ध्वस्त केली
आणि भागलपूर पूर्णपणे ब्रिटिशांच्या कब्जातनं मुक्त केलं. म्हणजे एक एक क्षेत्र, आपणही म्हणतो ना 1857मध्ये काही दिवस अमुक जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे इंग्रजांचं शासन नव्हतं, तिकडच्या क्रांतिकारकांचं राज्य होतं. हे बिलकुल अशा पद्धतीने भागलपूरवरती संथाली क्रांतिकारकांनी विजय मिळवला आणि त्यावेळेला घोषणा झाली की अब से ब्रिटिश राज खतम, सुंबा राज सुरू. त्यांच्या भाषेतली घोषणा आहे. 15 जुलै 1855ला नारायणपूर, जे आज पश्चिम बंगालमध्ये आहे, तिथे ब्रिटिश सेना आणि संथाल क्रांतिकारी यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चकमक झाली. ब्रिटिशांनी संपूर्ण संथालींना घेरलं आणि सरेंडर करायला सांगितलं. पण त्यावेळेला त्यांचा देव त्यांच्याबरोबर नव्हता, संथालींचा ठाकूर त्यांच्याबरोबर होता. प्रचंड पावसाला सुरुवात झाली आणि त्यावेळेला इंग्रजांच्या ज्या बंदुका होत्या त्या पावसात ओल्या झाल्यामुळे जॅम झाल्या आणि त्यावेळेला यांच्या अस्त्रांना काही त्रास होण्याची सुतराम शक्यता नव्हती, कारण ते झाडापासून बनवलेले धनुष्य बाण होते, भाले होते आणि त्यांच्यावर इंग्रजांवर एक खूप मोठा भयंकर हल्ला, या ज्यांनी घेरलेलं होतं त्यांच्यावर हल्ला, ज्यांना घेरलेलं होतं त्या संथालींनी केला आणि त्या प्रचंड हल्ल्यामध्ये ब्रिटिश सेना पराभूत झाली आणि ब्रिटिश सेनेची त्या ठिकाणी संथालींनी कत्तल केली आणि तो एक खूप मोठा प्रभावशाली विजय होता. 16 जुलै 1855, हे सगळे 15-16 दिवसातल्या घटना आहेत. पीरपैंती नावाची एक स्थान आहे, तिथे एक लढाई झाली जिथे मेजर बरोज आणि त्यांचे जे सगळे सैनिक होते, मेजर बरोज हा इंग्रज होता आणि त्याच्या सैनिकांनी संथालींना तिथे घेरलं. तिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरिला वॉरफेअर्सबद्दल किंवा छापामार पद्धती हिंदी में जिसको कहते हैं आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो गनिमी कावा, तर या गनिमी काव्याच्या माध्यमातून त्यांच्यावरती अचानक तीव्र हल्ला केला आणि त्या बरोजला देखील धूळ चाटली. इंग्रजांचा त्या ठिकाणी पराभव झाला. 20 जुलैला 20,000 संथाली पाकुड आणि महेशपूर इकडे पोचले क्रांती करण्यासाठी. 21 जुलैला वीरभूम, जे आज पश्चिम बंगालमध्ये, त्याच्यामध्ये युद्ध झालं. लेफ्टनंट तिथे होता टोल मेन, त्यांच्या तुकडीवरती संथालींनी विजय प्राप्त केला आणि इंग्रज सेनेला ची धूळधाण उडाली. त्याच्यानंतर प्रचंड नुकसान झालं. या युद्ध करणाऱ्यांमध्ये विशेषता अशी होती की पलीकडे इंग्रजांकडे तोफ होती, बंदुका होत्या, सर्व रायफल्स होत्या, सर्व प्रकारची त्यावेळची अद्ययावत अस्त्र त्यांच्याकडे होती आणि संथालींकडे ही फक्त धनुष्यबाण, त्याच्यानंतर भाले, कुऱ्हाडी आणि मग वेळ पडलं तर दगडधोंडे, झाडांच्या फांद्या. म्हणून एक संस्कृत सुभाषित आहे, क्रियासिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणे. आपल्याला जे काम करायचं असतं त्याचं यश हे संसाधनांवर, रिसोर्सेसवर अवलंबून नसतं. तुमच्यामध्ये स्वत्व जर असेल की हे काम मला करायचं आहे, काय जोग तुमच्या पुस्तकामध्ये पण स्वत्व शब्द आहे ना, तेही पुस्तक खूप छान आहे, यांची पुस्तकं वाचली पाहिजेत हं. तर ती सगळी भारतासाठीच आहेत. तर ते स्वत्व जर असेल आणि सत्व जर असेल तर तुमचा विजय होतो. रिसोर्सेसवर काही अवलंबून नसतं. हे या संथाल लढ्याचं सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्याकडे आत्मबल होतं आणि आत्मबलामुळे ते विजयी होत होते आणि अशा पद्धतीने त्यांनी पीरपैती आणि वीरभूम देखील काबीज केलं, इंग्रजांना तिकडनं हाकलून दिलं. अनेक ठिकाणी ब्रिटिशांच्या घरांवरती हल्ले केले आणि ब्रिटिशांना तिकडनं हाकलून दिलं, घरातनं बाहेर काढलं. याच्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या एका अधिकाऱ्याला नियुक्त केलं बिडवेलला आणि त्यांनी दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले की कुठल्याही संथालाच्या हातामध्ये तुम्हाला जर एखादं अस्त्र दिसलं, म्हणजे जरुरी नाही असे 10-15 हजार येत आहेत, 5-10 हजार येत आहेत, एखादा संथाली चाललेला आहे आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र दिसलं त्याला गोळी घालून ठार करा, अशा पद्धतीने आदेश दिले आणि त्या बिडवेलनी संथाल गावं जाळायला सुरुवात केली. सामान्यतः युद्धाचे नियम असतात की सेनेशी सेना लढते आणि जनतेवरती कुठल्याही प्रकारची आच येऊ देत नाहीत. एक सामान्य मान्यता आहे,
जी पाकिस्ताननी आत्ता पाळली नाही, भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाळली. आम्ही त्यांच्या कुठल्याही सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले केले नाहीत, आम्ही त्यांच्या कुठल्याही गावांवर हल्ले केले नाहीत, जनतेवर हल्ले केले नाहीत. आम्ही फक्त दहशतवाद्यांची ठिकाणं उडवली, जिकडनं आमच्यावरती ते हवाई माध्यमातून हल्ले करत होते ते एअरबेस कॅम्प्स आम्ही त्यांचे उडवले. पण पाकिस्ताननी आमच्यावरती, सामान्य नागरिकांवरती, सीमेवरती प्रचंड गोळीबार केले, ज्यात काही सीमेवरचे लोक त्यांचं तिथे बलिदान झालं आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या बाजूनी, देशाच्या बाजूनी काम करणारे नियमांचं पालन करतात. आणि मग ते इंग्रज असतील समोर किंवा इस्लामिक लोक असतील आक्रमणकारी, ते कुठल्याही प्रकारच्या नियमांचं पालन करत नाहीत. आणि त्यांनी संथालींची गावच्या गावं जाळायला सुरुवात केली आणि दिसताक्षणी गोळी घालायला सुरुवात केली. 10 नोव्हेंबर 1855 इंग्रजांनी मार्शल लॉ लागू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी संथालींच्या हत्या करायला सुरुवात केली. ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे अनकंट्रोल्ड आहे, संथाली आपल्याला मानत नाहीत, आपण त्यांना अडवू शकत नाही, त्याला मोठ्या प्रमाणावरती सैन्य बोलवून, मोठ्या प्रमाणावरती बंदुका, दारुगोळा, तोफा सगळं मागवून सरळ सरळ एका अर्थाने ऑपरेशन चालू केलं, कत्ले आम. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 10,000 संथालींची हत्या केली. याच्यामध्ये घरामध्ये घुसून घरामध्ये बसलेल्या महिलांना मारलं, घरामध्ये बसलेल्या पुरुषांना मारलं, म्हाताऱ्या कोताऱ्यांना मारलं, तरुणांना मारलं, लहान मुलांना मारलं. अशा पद्धतीने अत्यंत क्रूरपणे यांच्या हत्या केल्या. सिद्धो मुर्मूला पंचकटियामध्ये आणि कान्हू मुर्मूला भोगनाडीह त्याच्या स्वतःच्या गावामध्ये वडाच्या झाडावरती सगळ्यांच्या समोर फासावर लटकवलं. इंग्रजांनी हे सगळं दमनचक्र चाललेलं असताना आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, संथाल लढ्याची खूप मोठी विशेषता, भारतामधला महिलांचा सगळ्यात मोठा पहिला उठाव हा संथालांचा उठाव आहे. मी अनेक वेळेला महाराष्ट्रातनं जातो, त्याच्यामुळे सगळ्या उदाहरणांनी सांगतो की कशा आमच्या महिला योद्ध्या होत्या. आणि म्हणून वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजिते दात जात ही अमुची, पहा चाळुनी पाने पाने अमुच्या इतिहासाची. हे गीत ज्यावेळेला मी सांगतो त्याचं कडवं सांगतो की पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या परंपराही अमुची, तुम्हा काय ठाऊक ती लढली वीरांगना झाशीची, दाभाड्यांची उमा ती लढली चेन्नाम्मा कित्तूरची, पहा चाळुनी पाने पाने अमुच्या इतिहासाची. पण जर आपण नीट बघितलं, मग ती झाशीची राणी असेल किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, त्या राण्या होत्या, त्यांच्याकडे धन होतं, राजधन होतं, त्यांच्याकडे अधिकार होते आणि त्याच्यामुळे त्यांनी महिलांची सेना निर्माण केली. तर ते क्रेडिटेबल आहेच, प्रचंड त्याचं कौतुक झालं पाहिजे. पण तुम्ही कल्पना करा, जनजातीय क्षेत्रामध्ये काहीही नाही, आपल्याकडे अखंड दारिद्र्य आहे आणि आपल्याला लढायचं आहे. म्हणून ज्या वेळेला महिला मारण्यासाठी उतरतात आणि हजाराहून अधिक महिलांची सेना निर्माण होते आणि ती देखील इंग्रजांवर तुटून पडते. पुरुष संपल्यावरती महिला लढण्यासाठी उतरतात. फुलो मुर्मू, झानो मुर्मू लढण्यासाठी उतरतात. लढण्यासाठी उतरण्याच्या आधी, कारण तुम्ही ज्या वेळेला तीर कमानांनी हल्ले करता, तुमचे बाण संपत जातात, तुमची धनुष्य तुटत जातात, तुमची शस्त्र कमी होत जातात. त्यावेळेला घरामध्ये बसून जंगलामध्ये जाऊन ह्या सगळ्या झाडातनं या सगळ्या गोष्टी तोडून आणणं, त्याच्यामध्ये लोह वगैरे लावून त्याला समोर विषाचं थोडंसं टोक लावून त्या बाण तयार करणं, भाते तयार करणं, हे संपूर्ण पाठीमागनं तयार करण्याचं काम हे महिलांनी आणि त्याचं नेतृत्व फुलो मुर्मू आणि झानू मुर्मूंनी केलं. आणि ज्यावेळेला पुरुष मरायला लागले, इंग्रजांची सरशी व्हायला लागली, त्यावेळेला महिलांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांना वीरमरण आलं. पहिलं महिलांचं संघटित सैन्य हे 1855च्या जनजातीय संथाल हूल लढ्यामध्ये होतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याची संख्या 1000पेक्षा अधिक होती. आजही झारखंडमधल्या ज्या महिला आहेत त्यांना फुलो मुर्मू आणि झानो मुर्मू आजही प्रेरणा देतात. बरहेट नावाची जागा आहे, कदाचित आजचे मुख्यमंत्री तिकडनंच निवडून आलेले आहेत. त्या बरहेटमध्ये झालेल्या लढाईमध्ये या चांद मुर्मू आणि भैरव मुर्मू हे जे दोन भाऊ आहेत त्यांना देखील वीरमरण आलं.
या फुलो मुर्मू आणि झानो मुर्मू या दोघींना देखील वीरमरण आलं. मोठ्या 2 भावांना फासावर लटकवलं वडाच्या झाडावरती सगळ्या लोकांच्या समोर, आणि हे लढता लढता धारातीर्थी पडले. आता सिद्धो मुर्मू कानो मुर्मू तर फ्रंटमध्ये होतं, पण बाकी 2 भाऊ चांद मुर्मू आणि भैरव मुर्मू काय करायचे? युद्धाची रणनीती आखायचे, नवीन सैन्य दलाचं गठन करायचे, नवीन युवकांना प्रशिक्षण द्यायचं आणि छापामार पद्धती शिकवायची, म्हणजे गोरिला वॉरफेअर त्यांना शिकवायचं, आणि गुप्तचर यंत्रणा त्यांनी कार्यान्वित केली. तुम्ही कल्पना करू शकताय? गुप्तचर यंत्रणा या जनजातीय बंधूंनी काही माणसं सरंजामांकडे पाठवणं, सामंतांकडे पाठवणं, महाजनांकडे पाठवणं, इंग्रजांकडे पाठवणं आणि त्यांच्या हालचालींची माहिती काढणं. म्हणजे जी बुद्धिमत्ता आहे ना, हे काय कोणाचा ठेका नाही आहे, शहरात राहतो किंवा एका जातीत निर्माण झालो म्हणून बुद्धिमान आहेत. हे सगळ्यांकडे असतं. मौका मिळाला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे, हे यांनी डेव्हलप करून दाखवलं होतं. आणि या सगळ्या त्यांच्या या नीतींमुळे, त्यांच्या कूटनीतींमुळे त्यांचा जे काही इंग्रजांचा पराभव झालेला आहे तो या सर्वांच्या एक ऑर्गनाइज्ड 4 भाऊ आणि 2 बहिणी यांनी निर्माण केलेल्या एका ऑर्गनाइज्ड लढ्यामधनं झाला होता. आणि त्या बरहेटच्या लढाईमध्ये या दोघी बहिणी देखील ठार झाल्या. या मार्शल लॉ नंतर झालेला हा सगळा जो अत्याचार आहे हा झाल्यावरती इंग्रजांचा विजय झाला, पण इंग्रजांच्या लक्षात आलं दे कॅनॉट टेक संथालीज ऑर ट्रायबल्स फॉर ग्रँटेड. आज तर हे आम्ही बंद केलेलं आहे, पण उद्या पुन्हा कुठलाही उठाव होऊ शकतो, म्हणून थोडं त्यांना बरं वाटेल असा त्यांनी संथाल परगना टेनेन्सी ॲक्ट 1876ची निर्मिती केली. आणि त्याच्यामध्ये हा जनजातींची जमीन बाहेरचा कोणी विकत घेऊ शकणार नाही हा कायदा इंग्रजांनी बनवला. आज भारताच्या सगळ्या जनजातींनी या हूलचा धन्यवाद दिला पाहिजे की आज जनजातींच्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकत घेता येऊ शकत नाहीत. हा जर कायदा आज भारतात असेल, तो जर इंग्रजांनी निर्माण केला असेल, तर तो इंग्रजांना निर्माण करायला भाग पाडणारं सगळ्यात मोठं सशस्त्र आंदोलन हे हूल क्रांती आहे. आणि त्याच्यामुळे आजही ती भूमी सुरक्षा ही कायम आहे. या हूल आंदोलनाचा आणखीन एक खूप मोठा प्रभाव आहे, तो म्हणजे अनेक ब्रिटिश न्यूजपेपर्समध्ये सिद्धो मुर्मू कानो मुर्मू हेडलाईन्समध्ये होते. हेडलाईन्समध्ये तुम्ही कल्पना करा, इंग्रज अधिकारी मारले जात आहेत, तर इंग्रज अधिकारी मेल्याची बातमी ब्रिटनच्या न्यूजपेपरमध्ये नाही येणार. आणि ब्रिटनच्या न्यूजपेपरमध्ये आल्यानंतर ते एका अर्थाने महासत्ता होते, त्याच्यामुळे जागतिक स्तरावरती हूलची कीर्ती गेली. आम्हाला माहिती नाही, पण युरोपामध्ये अनेक ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये याची खूप चर्चा झाली. शिवाजी महाराज गेल्यानंतर आपण म्हणतो की कोणी राजमाता नाही, राजकुमार नाही, कोणी सरदार नाही, पण मी शिवाजी म्हणत म्हणत 26-27 वर्ष औरंगजेबाशी मावळे लढत राहिले आणि शेवटी तो याच भूमीत मेला. इथेच त्याला दफन करावं लागलं, इथेच तो संपला आणि तो हिंदवी स्वराज्य जिंकू शकला नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होती. तशी सिद्धो मुर्मू कानो मुर्मू यांच्या प्रेरणेमधनं जरी तो लढा ते शेवटी हरले असतील, तरी देखील हा लढा 1860 ते 1865 पर्यंत कुठे ना कुठेतरी ते लढत राहिले. म्हणजे छोट्या भागात लढले, कुठेतरी कोणाला तरी मारलं. आता ह्या सगळ्या रेकॉर्डेड गोष्टी व्यवस्थित नाहीत, पण इंग्रजांनी हे लिहून ठेवलं आहे की हे संपलं नव्हतं, हे 1860 ते 65 पर्यंत चाललं. म्हणजे जवळजवळ 10 वर्ष या लढ्याचा जो परिणाम होता तो तिथे बघायला मिळाला. आणि बिरसा मुंडांचा लढा जो आहे तो 1899चा आहे. 1899चा लढा इज इन्स्पायर्ड फ्रॉम 1855 हूल क्रांती. आणि त्याच्यामुळे या लढ्याचं हे जे महत्त्व आहे, याच्यात आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की कम्युनिस्ट जे म्हणतात ना की हे जणू काही सगळं कम्युनिस्टांनीच केलेलं आहे, म्हणजे ते बोलताना ते ढोंगी असे सगळे आहेत की हे आमचं हे सगळं कम्युनिस्टांचंच होतं. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे
कार्ल मार्क्सनी एक पुस्तक लिहिलं इंडियन हिस्ट्रीवरती, त्याच्यामध्ये त्यांनी हूलचा पूर्णपणे उल्लेख केलेला आहे की अशा पद्धतीने जमीनदारांच्या विरोधामध्ये बघा, जमीनदार आणि सरंजामांच्या विरोधामध्ये यांनी कसे क्रांती केली भारतामध्ये. म्हणजे त्याचा कम्युनिस्टांशी काही संबंध नाही. कम्युनिस्टांचा जो बाप आहे त्यांनी त्या क्रांतीबद्दल त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. याच्या पलीकडे त्यांचा कम्युनिस्टांशी काही देणं घेणं नाही. आता या हूलला भारत स्वतंत्र झाल्यानंतर कोणीच का नाही काही सांगितलं. याचं कारण सत्तेवर आल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्या रानिमा गायडिन्ल्यूंनी केवढा तेजस्वी संग्राम केला होता. त्या रानिमा गायडिन्ल्यूचं नाव माहिती नव्हतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर रानिमा गायडिन्ल्यूंना जेलमधनं बाहेर नाही काढण्यात आलं, कारण कोणीतरी पंडित नेहरूंचे कान फुंकले आणि सांगितलं की ती फ्रीडम फायटर नव्हत्या, त्या दरोडेखोर होत्या, त्या एक डकैत होत्या, डाकू होत्या आणि त्याच्यामुळे तशाच जेलमध्ये राहिल्या. पण नंतर माझ्या मते 7-8 वर्ष कदाचित असतील त्या जेलमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर. आणि मग कोणीतरी नेहरूंना नीट सांगितलं रानिमांबद्दल, गायडिन्ल्यूंबद्दल. आणि मग नेहरूंचं मोठेपण आहे की त्यांनी रानिमांना जेलमधनं बाहेर काढलं. आणि आज जे आपण रानिमा गायडिन्ल्यू म्हणतो, ही रानिमा ही पदवी पंडित नेहरूंनीच गायडिन्ल्यूंना दिलेली आहे. पण तरी देखील इतकी दशकं हूल कोणी सांगितलं नाही, हूल एवढी मोठी क्रांती झाली कोणी सांगितलं नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा या हूलला रेकग्नाइज करण्याचा, त्याला मान्यता देण्याचा, त्याला सगळ्या समाजासमोर आणण्याचं जर कोणी काम केलं असेल तर श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींनी सन 2002मध्ये सिद्धो मुर्मू आणि कान्हो मुर्मू यांचं एक टपाल तिकीट जारी केलं. टपाल तिकीट जारी केल्यावरती लोक बघायला लागले हे कोण आहेत, आणि मग त्याच्यातनं क्युरिओसिटी निर्माण झाली. तेवढी पर्याप्त नव्हती. याच्यानंतर जर कोणी यांच्यासाठी सगळ्यात मोठं काम केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. 2023 साली त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा तर आझादी का अमृत महोत्सव म्हणून जो साजरा करण्यात आला, त्याच्यामध्ये असे अनेक गुमनाम स्वतंत्रता सेनानी ज्यांची नावं कधी एक गांधी ते गांधी याच्या पलीकडे काही नाहीच, कोणाच्या समोर येऊच द्यायचं नाही. आणि त्याच्यामुळे अनेक जणांची उपेक्षा, त्यात सरदार वल्लभभाई पटेलांची उपेक्षा आहे, त्याच्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांची उपेक्षा आहे, त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपेक्षा आहे, एवढ्या भल्या भल्या लोकांची उपेक्षा झाली आहे. तर हे सगळे कोण आहेत? सिद्धो मुर्मू, कान्हो मुर्मू, भगवान बिरसा मुंडा वगैरे. भगवान बिरसा मुंडा जनजाती म्हणतात, मोदी म्हणाले म्हणून सगळे आता भगवान बिरसा मुंडा म्हणतात. धरती आबा भगवान बिरसा मुंडा की जय. त्या भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांबरोबर ख्रिश्चन मिशनऱ्यांवर देखील हल्ले केले, कारण यांनी ओळखलं होतं की हे फक्त इंग्रज नाहीत, ख्रिश्चन मिशनरी देखील त्यांचीच सेना आहे, ते देखील त्यांचेच हस्तक आहेत. म्हणून नुसतं इंग्रजांना मारून चालणार नाही, मिशनऱ्यांना सुद्धा मारलं पाहिजे. आणि बिलकुल रानिमा गायडिन्ल्यूंनी देखील इंग्रजांविरुद्ध जरी रायफल उचलली असली, तिची रायफल मिशनऱ्यांच्या विरुद्ध देखील होती, कारण धर्म संस्कृतीची रक्षा करण्यासाठी रानिमा गायडिन्ल्यू असेल, धरती आबा भगवान बिरसा मुंडा असतील, हे कटिबद्ध होते. भगवान बिरसा मुंडांचीचं तैलचित्र पार्लमेंटमध्ये लागलं अटलजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर त्या तैलचित्राला पहिल्यांदा हार घालण्याचं, माला घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. तुम्ही म्हणालात की आम्ही 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडांचा जन्मदिवस जनजाती गौरव दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. पण हे आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे की हा जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करा, हे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी एका दिवसाने काही होणार नाही, 15 नोव्हेंबरपासनं एका दिवसात झालं आपलं जनजाती गौरव, एक कार्यक्रम झाला, सगळं संपलं, असं न करता त्यानंतर जनजाती गौरव पखवाडा फोर्टनाईट म्हणून 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर देशभरामध्ये जनजाती गौरव पखवाडा साजरा केला जातो. नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये हूलचा उल्लेख केलेला आहे, सगळी माहिती सांगितलेली आहे. नरेंद्र मोदीजींनी संथाल भाषेमध्ये एक ट्विट केला 2024मध्ये. संथाल भाषेमध्ये त्यांनी
2023मध्ये ट्विट केला. आणि ही संथाल भाषा जी आहे हिचं गुगल ट्रान्सलेशन होत नव्हतं, कारण गुगलमध्ये माहिती नव्हतं ही काय भाषा आहे. आणि त्याच्यामुळे अनेक धुरीण ते ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना कळलंच नाही. पंतप्रधानांच्या कार्यालयात फोन आले, मोदीजीने ये क्या किया है हमको समझ में नहीं आ रहा है. मग मोदीजींनी ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये ट्विट केलं आणि हे सांगितलं की हे संथाल भाषेत आहे आणि हूल दिवस आहे आज म्हणून मी ट्विट केला. आणि त्यावेळेला मग आजच्या सगळ्या या जेनझी जनरेशननी किंवा मिलेनियल जनरेशननी जाऊन गुगल सर्च करून हूल काय काढायला सुरुवात केली. एक मोठा नेता ज्यावेळेला एखादी गोष्ट करतो त्यावेळेला ती सगळ्या समाजापर्यंत पोचते. मोदींचं मोठेपण आहे, हे मोठेपण हे अशा सगळ्या छोट्या छोट्या समाजांची जी उपेक्षा झालेली आहे त्यांना मोठेपण देण्याचं काम मोदींनी केल्यामुळे ते लोकांच्या माहितीमध्ये आलेलं आहे. द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती केलं, केवढी मोठी गोष्ट आहे. याच संथाल समाजाच्या आहेत, गरीब घरामधल्या आहेत, शिक्षिका होत्या, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या होत्या, अलायन्स होता त्यावेळेला आमदार म्हणून निवडून आल्या, त्याच्यानंतर मंत्री राहिल्या, मग नंतर अलायन्स तुटल्यावर मंत्री नाही राहिल्या, 2 वेळा इलेक्शन हरल्या, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष बनल्या, जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. आणि नंतर ज्यावेळेला मोदी सरकार आलं त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा झारखंडचं राज्यपाल बनवलं आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आज त्या या देशाच्या राष्ट्रपती आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे की या सगळ्यांची आपण आठवण ठेवली पाहिजे. आज पुण्यामध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम ठेवून तुम्हाला माझी अशी इच्छा झाली की पुणेकर म्हणजे पुणेकरांना कळलं तर मग नंतर काहीही होऊ शकतं. सर्टिफाईड लोक आहेत एकदम पुण्याचे, त्याच्यामुळे पुणेकरांना तरी नीट सांगावं. आणि हजारांची उपस्थिती असण्याची काही फार गरज नाही, 100-150 जरी पुणेकर जर सटकले ना तर काही करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हालाच निदान ही सगळी माहिती फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन सांगावी. आणि मग जे आमच्यावर आरोप करतात की हे सरंजाम आणखीन सामंत आणि जमीनदारांची पार्टी आहे की त्यांना सपोर्ट करणाऱ्यांची पार्टी आहे, आपल्याला आणखीन एक घटना सांगून मग मी माझा विषय थांबवतो. ती घटना म्हणजे राजस्थानमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे 9 आमदार निवडून आले. काँग्रेस बहुसंख्य आली, काँग्रेसचं सरकार झालं. त्यावेळेला काँग्रेस अनेक बरे निर्णय घ्यायची, कारण वल्लभभाई पटेल वगैरे अनेक मोठे लोक त्याच्यात होते. तर त्यांनी जमीनदारीचा कायदा रद्द करण्याचं बिल आणलं राजस्थानमध्ये. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी विरोधी पार्टी, छोटीशी पार्टी, 9 आमदार निवडून आलेले. तर भारतीय जनता पार्टीचे ऑल इंडिया प्रेसिडेंट होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यावेळेला भारतीय जनसंघ होता, त्याचे अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते आणि ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी पंडित दीनदयाल उपाध्याय होते. आणि पक्षाने निर्णय घेतला की काँग्रेसच्या बिलाला समर्थन करायचं, कारण ही बिल बरोबर आहे, जमीनदारीची प्रथा रद्द झाली पाहिजे. भारतीय जनसंघाच्या 9 आमदारांपैकी 8 आमदार स्वतः जमीनदार होते. आणि या 8 आमदारांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं जमीनदारी गेली नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे जनसंघाने या कायद्याला विरोध केला पाहिजे, काँग्रेसने आणलेल्या बिलाला विरोध केला पाहिजे. पार्टीने व्हिप जारी केला आणि सांगितलं की तुम्हाला याच्या सपोर्टमध्ये समर्थनात मतदान करायचं आहे. मतदान झालं आणि त्याच्यामध्ये या 8 जमीनदारांनी या कायद्याच्या विरोधामध्ये मतदान केलं. श्यामाप्रसाद मुखर्जींनी पंडित दीनदयाल उपाध्यायांना सांगितलं तुम्ही जा जयपूरला आणि कारवाई करा. ज्या पक्षाचे एकूण 9 आमदार होते त्याच्यातल्या 8 आमदारांना पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पक्षामधून हाकलून दिलं. हा भारतीय जनसंघ आहे, ही आपली विचारधारा आहे, ही आपली वैचारिक कमिटमेंट आहे. ही सगळी उदाहरणं आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या महान क्रांतिकारकांना, भले ते जंगलांमध्ये राहणारे गरीब असतील पण त्यांची आधी आठवण काढली पाहिजे. म्हणून तुम भूल न जाओ उनको इसलिए कही ये कहानी. आणि आपण सगळ्यांनी आज या सिद्धो मुर्मू, कानू मुर्मू जर निर्माण व्हायचे असतील तर कार्यरत असलेल्या एकमात्र जनजाती कल्याण आश्रमाच्या पाठीमागे तन मन धनपूर्वक उभं राहावं. माय होम इंडियाच्या पाठीमागेही उभे राहा,
म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्हाला धनाची गरज नाही आहे, पण तनमन धनपूर्वक आधी यांच्याबरोबर उभे राहा आणि मग थोडं शक्य झालं तर आमच्याबरोबरही उभे राहा. कारण अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही भविष्यातही घेत राहू आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये आपल्या सगळ्यांना बोलवत राहू. अशाच चांगल्या संख्येने येत राहा आणि आपण आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी कोणालाही उपेक्षित ठेवणार नाही. यांचे अधिकार आहेत, यांचे प्रश्न आहेत, यासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे. या भावनेनी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.